त्याच्यातून आपल्या हाताचे मनगट आहे मांडी ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या, घट्ट मिटू नका. आणि लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. सुरुवातीला आपण 1-2 सेकंद संत श्वसन करणार आहोत. कारण आपण आता बोललेलो आहोत किंवा इतर काही हालचाली आपल्या चालू असतील त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला या ओंकार ध्यान या वर्गामध्ये आपल्याला स्वतःच्या शरीर आणि मनाला सामावून घ्यायचे. त्यासाठी सुरुवातीची प्रार्थना आणि त्या अगोदर 3 ओंकार असतात. सुरुवातीला आपण 3 ओंकार म्हणणार आहोत आणि त्यानंतर प्रार्थना माझ्या पाठीमागून म्हणायची. गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सुरुवातीच्या प्रार्थनेने आपण ज्या बाहेर दगदगीतून किंवा इतर गोंधळातून आपण कलकलातून आलेला असतो, तर आपल्या वर्गामध्ये आपलं मन आणि शरीर एकत्रित होण्यासाठी सुरुवातीच्या प्रार्थनेचा आपल्याला खूप छान उपयोग होतो. ओंकाराच्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की तुम्ही रोज नियमितपणे ओंकाराचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला आपल्या भौतिक जीवनातील ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत, त्याचबरोबर आध्यात्मिक ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, असा हा पूर्ण करणारा बिंदू स्वरूप अगदी खूप छोटासा हा ओंकार आपल्याला त्याचा फायदा मिळवून देणार आहे. की जेणेकरून आपण म्हणजे आता जसं मॅडमनी पण सांगितलं, मी पण रोज सांगते की तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या दैनंदिन इतर जे काही व्याप आहे त्यातून आपल्याला मनाला शांती, एकाग्रता मिळणारच आहे. त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती, आकलन शक्ती वाढायला खूप छान मदत होणार आहे. असा ह्या ओंकाराचा आपल्याला खूप छान फायदा होतोय. अथर्व, खूप वेळ झाला मॅडम तुला बोलवत होत्या की तुला बोलायचं होतं म्हणून. अं, तर आता आपण शेवटी बोलूया. आता थोडासा आपण मॅम पहिले वर्ग. शेवटी बोलतो. हा, ठीक शेवटी आहे. बोलणार का? ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी प्लीज तुमचे व्हिडिओ ऑन करा आणि पुन्हा एकदा ओंकार आहे तो कसा उच्चारायचा तो समजून घ्या. मी रोजच आपल्याला सांगते की माझ्या ओठांच्या हालचालींवरती, लिप्सवरती लक्ष केंद्रित करा. अचा उच्चार करताना आपण ओठ विलग करतो आणि तो 2 सेकंद करतो. आपल्या हातावरतीच आपण ओंकार मोजू शकतोय. अचा उच्चार करताना सुरुवातीची 2 बोट आहेत ती मोजायची आहेत आपल्याला. नंतरचा ऊचा उच्चार करताना त्यातूनच आपण एकत्रित होणार आहे, म्हणजे सेपरेट अ उ म असं म्हणायचं नाहीये, तर एकमेकात ते गुंफले जाणार आहेत. ऊचा उच्चार करताना ओठाचा थोडासा चंबू होणार आहे, ओ असा. आणि त्यावेळी पुढचे 3 सेकंद आपण तो काउंट करणार आहोत आपल्या हाताच्या बोटांवरती. आणि ओठ मिटलेले असताना आपण मकार करणार आहोत, तो पुढचे 5 सेकंद, असा पूर्ण 10 सेकंदाचा ओंकार आपण करतो आणि तो आपणच आपल्या हातावरती मोजू शकतो. हा, तर कसा उच्चारायचा हे मी रोज सांगते, तरी पण आज एकदा आणखीन माझ्या ओठांच्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करा की जेणेकरून तुम्हालाही तो तसाच उच्चारता येईल. कधीही लगेच झटपट ओंकाराला सुरुवात करायची नाही, तर आपलं शरीर मन खूप शांत करायचं, शिथिल करायचं आणि त्यानंतर ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची.
म्हणजे त्याची जी काही आध्यात्मिक आपली प्रगती आहे ती व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे. तर डोळे सुरुवातीला मिटून घ्यायचे, आपली कंबर पाठ सरळ ठेवायची. कोणतंही ध्यानात्मक आसन घालू शकता, वज्रासन, पद्मासन. वज्रासन घातलं तर मात्र दोन्ही हात असे आपल्या गुडघ्यावर ठेवायचे, त्याला आपण द्रोण मुद्रा म्हणतो. आणि जेव्हा मांडी घालतो किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन घालतो, तेव्हा मात्र हाताची ज्ञान मुद्राच करायची. डोळे मिटलेले आहेत, मन शांत आहे. चला अथर्व इकडे लक्ष केंद्रित करा आता. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या आणि माझ्याबरोबर सगळ्यांनी ओंकाराला सुरुवात करायची. अ, अ,
मी म्हणायला सुरुवात केल्यानंतर एक 7 सेकंद मोज आणि त्यानंतर सुरुवात कर. मनात 7 काउंट करायचे. अ, ओम. हालचाल नाही, फक्त 2च मिनिट आपल्याला शांत बसायचे. दोन्ही नाकपुडीने श्वास घ्यायचे आणि दोन्ही निश्वास सोडायचे. एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की एकच आवर्तन पकडायचे. असं आपल्याला 27 अंकापासून म्हणजेच 27 पासून रिव्हर्स काउंटिंग करायचे 1 पर्यंत. तर चला सुरू करूया. डोळे मिटून घ्या. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ आणि डोळे अलगद मिटलेले. ह्याच सूचना आपल्याला डबल डबल वाटतील, परंतु त्याशिवाय मनाची एकाग्रता वाढीस लागत नाहीये. एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की 27, पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला की 26, पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला की 25. याच्यामध्ये कुठेही श्वास कंट्रोल करायचा नाहीये किंवा खूप घाईघाईत पण घ्यायचा नाहीये. तर आत्ता तुमचं जसं नॉर्मल ब्रिदिंग करत होतं अगदी सेम तसंच करा आणि तसंच सोडा. चला, टाइम स्टार्ट नाऊ. 2 मिनिट तुमची सुरू होत आहेत आत्ता. सुरुवात करा. वर्गविराम. हरि ओम म्हणायचे सगळ्यांनी. थँक्यू धन्यवाद सो मॅडम. मच. धन्यवाद मुलांनी धन्यवाद. छान म्हटलं बरं का मुलांना. हो हो. छान म्हटलं. अनन्या, राधा, परत अथर्व, छान म्हटलं तुम्ही. आता मला जरा थोडस, आज आपलं संपला ना हा वर्ग. हो आपलं 6 दिवसाचा होता मोफत 21 जून निमित्त. तर आता सोमवारपासून प्राणायाम आहे बरं का. पण तो 7:30 ते 8 आहे. कोणाला जमणार आहे त्यांनी करा हा, मोफत आपला 30 तारखेपर्यंत. जर मुलं शाळेत जाणार असतील तर त्यांच्या पॅरेंट्स करू शकतात. मोफतच आहे प्राणायाम वर्ग सोमवारपासून. तर आता मला सांगायचंय काय फायदा झाला. अथर्व आणि राधा तुम्ही नव्हता